नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेची जबाबदारी आमची असणार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. पुण्यात जांभुळवाडी येथील समृद्धी लेक सोसायटी रोड येथे सोसायटीची सीमा भिंत संततधार पावसामुळे कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. बुलढाणा जिल्ह्यात रुग्णालयात कुत्र्यांचा मुक्त संचार, रुग्णांच्या सुरक्षेचा बोजवारा. वार्डात कर्मचारी गायब, पलंगाजवळ मोकाट जनावरांचा संचार. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे स्मार्ट मीटर बाबत धक्कादायक प्रकार समोर. स्मार्ट मीटर सुरू होण्यापूर्वीच ग्राहकाच्या घरी पोहोचलं बिल. वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण. जळगावातील ममुराबाद रस्त्यावरील सोना नगरात उभ्या कारवर झाड कोसळलं. कारचा चक्का चूर झाला, कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळमध्ये प्रवासी महिलेचे मंगळसूत्र लंपास, अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास पोलीस करत आहेत. जळगावमधील भुसावळ येथे रेल्वे वॉटर फिल्टर हाऊसवर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या. हल्लेखोर आकाश गोरखा याला अटक. हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा गावात स्मशानभूमीत शेड नसल्याने भर पावसात अंत्यविधी करताना समस्या. ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न. चोरीचा थरारक सीसीटीव्ही समोर. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत बोगस विमा घेतल्याचं आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार. शेतकऱ्यांना 5 वर्ष काळ्यादीत टाकलं जाणार. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.